आहे, परंतु इथं जर आपण पाहिलं तर थोडासा वरचढ ठरलेला होता अब्दुल्ला 11 पंधरी. आज दापोलीतला हा एकमात्र संघ होता या स्पर्धेमध्ये, तो देखील स्पर्धेतनं बाहेर होतोय. थोडंसं जड अंतकरणाने या स्पर्धेतनं माघार घ्यावी लागते, बाहेर पडावं लागतं या संघाला. परंतु क्रिकेट हार जीत तर होतच राहते. क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही. कारण तुम्ही हारता त्याचमुळे एखादा संघ जिंकतो. हां सर. सो बॉयज अँड जेंटलमॅन, शिवतेज क्रिकेट संघ मंडणगड आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2025 एक दिवसीय क्रिकेटचा फेस्टिवल आपण बोरी चामळच्या ऐतिहासिक मैदानावरती पाहतोय. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे त्या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करूया. सुहेल दाभेळकर साहेब यांच्या माध्यमातून 10,000 रुपये त्याचबरोबर ट्रॉफी देखील पुरस्कृत झालेले आहे, त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर अजिंक्य घोसाळकर साहेब यांच्याकडून 10,000 रुपये आलेत, त्यांचं देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सूरज बेलोसे यांच्याकडून देखील 10,000 रुपये प्राप्त झालेले आहेत मंडळासाठी, त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. नागेश घोसाळकर साहेब यांनी 5,000 रुपये दिले त्या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी, नागेशजी आपले देखील मनापासून धन्यवाद. इस्माईल ओंबिलकर टुर्नामेंटसाठी बॉल त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेले आहेत, त्यांचं देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. त्याचबरोबर इस्माईल ओंबिलकर साहेब यांनी पुन्हा एकदा 3,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. फैसल उके यांच्याकडनं 5,000 रुपये प्राप्त झालेले आहेत, त्यांचं देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. इम्रान बोधू यांच्याकडून 3,000 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे, त्यांचं देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. योगेश जाधव साहेब यांच्याकडून या सिरीजमध्ये बेस्ट बॅट्समन बॉलर फिल्डर ही ट्रॉफीज आम्हाला प्राप्त झालेली आहे. आदिल चोगले साहेब 2,000, राहिलबाई यांच्याकडून 1,100 रुपये, राकेश साळुंके यांच्याकडून 2,000 रुपये, सिद्धू 1,500 रुपये, ओमकार 1,000 रुपये आणि परम 1,000 रुपये. या सर्व देणगीदारांचं मी शिवतेज क्रिकेट संघ मंडणगड यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. तुमचा स्नेह, तुमचा आशीर्वाद, तुमचं सहकार्य सदैव असंच आमच्या पाठीमागं राहो ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि तुम्हाला घेऊन जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी 2 बलाढ्य संघ अल शबाब धुत्रोली बनाम आंबेत, ज्या ठिकाणी तुम्ही पाहताय आंबेतचा जो संघ आहे तो फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 षटकांचा सामना असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. 3 षटकांचा सामना असेल, अर्थात हा जो सामना आहे तो पहिल्या फेरीचा सामना आहे आणि पहिल्या फेरीचे सामने 3 षटकांचे असणार आहेत. गोलंदाजीचा जर विचार केला तर अल शबाब धोत्रोली संघाकडनं तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती इरफान सर सज्ज होत आहेत. काय हो, या ठिकाणी 30च्या सर्कलच्या आतमध्ये 5 खेळाडू असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये यष्टिरक्षक आणि गोलंदाज काउंट केला जाईल. यष्टिरक्षक आणि त्याचबरोबर गोलंदाज धरून तुमचे 5 खेळाडू जे आहेत ते 30 सर्कलच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. काउंट करा. ओके, यस. हो, यावेळेला थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळतंय. पहिला बॉल भिरकावलेला आहे, 6 धावांची मोर उमटवली जाते. पंचांचा निर्णय हा बिग नो असू शकेल. यस, बिग नो. राजेश उमने सरांचा डिसिजन आलेला आहे. हा जातोय लांब लचक खणखणीत षटकार. हे आंबेतवाले कुठे सोडणार हा बॉल? आंबेतवाल्यांना माहिती आहे आंबेच्या दिशेनेच हा पटका मारायचा आहे. अगदी त्याच दिशेने चेंडू टोलवलेला होता. चेंडू टाकायचा होता धुत्रोलीच्या दिशेने इरफानबाईंना, परंतु चेंडू गेला आंबेच्या दिशेने आणि त्याच बॉलवरती हा षटकार देखील आलाय. आमचे इरफानबाई थोडेसे मागणे राहतात पहिल्याच बॉलवरती. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने मनुष्य परिपूर्ण होतो. इथे रियाज मैदानामध्ये येऊन करायचा नाहीये, तो रियाज तुम्हाला घरी करणं गरजेचं असणार आहे. हा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय, परंतु इथे फ्रीट होती, त्याच्यामुळे आपण बघितलं तर फलंदाजाला जीवनदान जरूर मिळणार आहे. याही बॉलवरती दुसऱ्या धावेचा एफर्ट जरूर केला जाऊ शकेल बॅटरच्या माध्यमातून. बघता बघता दुहेरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. येस, ॲब्सोल्युटली. आणि आता तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या इथे पोहोचते 9 या आकड्यावरती.
पहिला चेंडू जो नो टाकलेला होता त्याच्यावरती षटकार आला, म्हणजे 7 धावा झाल्या आणि त्यानंतर या बॉलवरती 2 धावा वसूल करत टीमची धावसंख्या आता 1 चेंडू पूर्ण झाल्यानंतर पोहोचवले 9 आकड्यावरती. चांगली सुरुवात, आंबेड टीमची सुरुवात जबरदस्त झाली, परंतु आपण नेहमी म्हणतो ना, ऑल इज वेल दॅट्स एंड इज वेल. ज्याचा शेवट चांगला असतो ते सर्व काही चांगलं असतं. षटकातला पुढचा बॉल चांगला टाकलाय, मात्र यष्टिरक्षक देखील बीड होत आहेत. यस बाईटच्या रूपामध्ये सिंगल धाव येते. चेंडू डिक्लेअर झोनकडे वाटचाल करतोय. इरफान भाई थोडेसे नाराज असतील, थोडीशी खराब सुरुवात, त्यानंतर मात्र यशस्वी पुनरागमन इरफान भाईंच्या माध्यमातून आम्ही पाहतोय. धुत्रोलीतलं एक मोठं नाव इरफान भाईंचं. राजकारण असेल त्याचबरोबर क्रिकेटच्या खेळामध्ये देखील एक मोठं नाव त्याने आता प्रस्थापित केलेलं आहे. हा चेंडू चांगला टाकलाय. चेंडू जातोय तो शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये, ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन असेल. याही बॉलवरती सिंगल भेटू शकेल. सिंगलच्या मदतीने तुम्ही आता पाहताय टीमची धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावरती. डबल डिजिटमध्ये धावसंख्या पोहोचलेली आहे. 3 षटकांचा खेळ आहे. जास्तीत जास्त धावा इथे जर बनवायचे असतील तर मात्र तुम्हाला मोठमोठे फटके खेळावे लागतील. आंबेडच्या टीमकडे ते खेळाडू आहेत, अगदी 11 नंबरपर्यंत खेळाडू त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतात, जे की ॲज अ बॅटर म्हणून चांगली भूमिका पार पाडू शकतात. इरफान भाई पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. उलटाच बॉल, यावेळेला चांगला खरपूस समाचार घेतलाय. चेंडू जातोय तो अर्थात डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर येतोय. कणकणी षटकार, वेल प्ले, चांगली बॅटिंग. इरफान भाईना आसमान दाखवले इथे. राजेश सर, अगोदरचा बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलेला होता का? स्ट्राईक रोटेट कशी झाले? हा नाही घ्या, हा घ्या, त्याला घेतला ना स्कोर काउंट केलाय. अच्छा ओके. बरोबर. जस्ट वेट, पंचांचा डिसिजन येऊ द्या फक्त. एक जस्ट वेट. येस ॲब्सोल्युटली, अगदी बरोबर आहे. डेड बॉल डिक्लेअर केलेला आहे पंचांनी आणि त्याचबरोबर आता इथून 6 धावा मायनस देखील होतील. धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावरती. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला पाहायला भेटतात एक बिग हिटर खेळाडू असीम आहे. इरफान भाई पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. षटकातला पुढचा बॉल, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, मात्र इथे क्षेत्ररक्षक झेल पकडू शकलेले नाहीयेत. संधी होती अर्थातच धुत्रोली टीमकडे.
एक मोठी विकेट घेण्याची, परंतु क्षेत्ररक्षकाने हारागिरी केली, झेल सोडला आणि त्याच्यामुळे थोडंसं आता प्रेशर दबाव अजूनच वाढताना आपल्याला पाहायला भेटू शकेल त्या आंबेज संघावरती. आंबेज संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. इरफान भाई थोडेसे नाराज, नैराश्य त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे जाणवत आहे. पहिल्या 2 चेंडूवरती थोडेसे मागणे ठरले होते, परंतु तदनंतर या बॉलवरती विकेट घेण्याची सुवर्ण संधी होती, क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही, थोडीशी नाराजगी स्पष्टपणे पाहायला मिळते. सो यावेळेला मात्र स्ट्राईक वरती तुम्ही पाहताय नाझिम आहे. 4 बॉल 4 चेंडू या षटकातले आतापर्यंत पूर्ण झालेत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॉलर सज्ज होत आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सफल झाले. चेंडूला खेळून काढले जाते डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल, मात्र सिंगल धाव जरूर भेटेल. जोपर्यंत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये येईल, दोन्ही बॅटर्सने झपकन वेगाने एक धाव पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1चा खेळ हा मैदानामध्ये सुरू असताना 3 षटकांचा सामना असणार आहे. एक विशाल धावसंख्या उभारावी लागेल त्या आंबेज संघाला. शेवटचा बॉल आडव्या बॅटने पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय तो आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. आसिमच्या बॅटमधून आलेला हा मॅक्सिमम शिवतेज ब्रँडेड षटकार. वेल प्ले मिस्टर आसिम. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते 19. इरफान भाईंच्या पहिल्या षटकाचं वैशिष्ट्य ते होतं की सुरुवात षटकाराने झाली आणि शेवट देखील षटकाराने झालेला होता. मधले जे चेंडू होते ते चांगले टाकण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी. अन्सार गोलंदाजी मार्कवरती. खरं तर अन्सार शेख हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलेलं असेल. सर्वात कमी वयामध्ये मला वाटतं ते UPSCची परीक्षा पास झालेले होते. अन्सार शेख हे तुम्हाला सर्वांसाठी अभिमानाचं नाव आहे. प्रचंड संघर्ष त्यांनी केलेला होता. एका सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा पुढे जाऊन प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरती UPSC सारखी कठीण परीक्षा देखील ते पास होऊ शकतात. IPS झालेले होते ते. पोलीस दलामध्ये सध्या ते कार्यरत आहेत. दरम्यान यावेळेला आपण पाहतोय अतिशय सुरेख फटका रिव्हर्स आहे. पट होता, चेंडू जातोय तो डिक्लेअर झोनमध्ये. त्या ठिकाणी धाव जरूर भेटेल सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचती आहे 20 या आकड्यावरती. संघर्ष करावा लागेल. क्षेत्र कोणतेही असू दे, कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नसतो. अन्सार गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करेल. हा चेंडू चांगला टाकलाय. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. या बॉलवरती मात्र सिंगल धाव पूर्ण केली जाऊ शकेल. तुम्ही आसिम आणि त्याचबरोबर नजीम ही जी जोड गोळी पाहताय, खरं तर दोन्हीही आक्रमक असे खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. अभिमानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये आपल्या टीमला विजय देखील प्राप्त करून दिलेला आहे. तर हेच जोड गोळी जास्तीत जास्त वेळ जर विकेटवरती उभी राहिली तर संभवत आहे एका मोठ्या स्कोअरच्या दिशेने आंबेडचा संघ सक्सेसफुली वाटचाल करताना आपल्याला पाहायला भेटेल. नजीम मुल्ला हे नाव तुम्ही ऐकलंय. सध्या टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेत राहिलेलं नाव आहे नजीम मुल्ला. हा चेंडू चांगला टाकला. व्हेरिएशन पाहायला मिळतं. बऱ्याच वेळानंतर अन्सारकडनं व्हेरिएशन पाहायला मिळालं. ज्यावेळेला इरफान भाई गोलंदाजी करत होते तर फक्त वेगावरतीच कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन केलेलं होतं, परंतु अन्सार व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी करतो. म्हणजे वेग आहे त्याच्याकडे आणि त्याचं स्विंग देखील आहे. गतीबरोबर स्विंग फार महत्त्वाचा देखील राहिला अन्सारसाठी. आकोट टप्प्याचा बॉल हा कुठे सोडला जाईल. उडी मारत सूर मारत हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, मात्र नाही. डेड बॉल इथे पंचांनी डिक्लेअर केलाय. डेड बॉल डिक्लेअर केलाय. बघा बॅक टू बॅक ह्या ओव्हरमध्ये देखील डेड बॉल आलाय. पहिल्या षटकामध्ये देखील डेड बॉल. आहेत त्याच्यावर दगड डेड आहे. दरम्यान जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा आकोट टप्प्याचा बॉल. यावेळेला पूल केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत, परंतु थोडेसे दूर राहिले ते.
एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाऊ शकेल का? हो, इथे दुसरी धाव देखील तुम्ही पाहताय पूर्ण झाली मित्रांनो. या दुहेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 23-23 या आकड्यावरती. सुरुवात चांगली केली होती. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये अन्सारचा जर विचार केला तर अन्सारने आतापर्यंत जकडून ठेवलंय, फार धावा दिलेल्या नाहीये. 4 बॉल टाकलेत, केवळ 4च धावा खर्च केलेत. वा, जबरदस्त गोलंदाजी मिस्टर अन्सार यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. कौतुक करावं लागेल. इरफान भाई थोडेसे मागणे ठरले होते पहिल्या षटकामध्ये, परंतु जी काही कसर होती गोलंदाजीची ती इरफान यांनी अन्सार सर यांनी भरून काढलेली आहे. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा आसिम खेळत आहेत. 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत पहिल्या ओव्हरमध्ये. या बॉलवरती देखील फटका चांगला खेळला. हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. इरफान सर होते, त्यांच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुढे जाऊन अडवण्याच्या अगोदर पाठी ते गेले आणि चेंडूला माहिती आहे की यस मी जाऊ शकतो सीमारेषेच्या बाहेर. थोडंसं पुढे जाऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, ते पाठी गेले होते. संघाची धावसंख्या 27. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. कदाचित झेल देखील होऊ शकला असता जर इरफान भाईने एफर्ट्स केले असते, प्रयत्न लावले असते इथे तर, परंतु थोडेसे नाराज असतील स्वतःवरती. गोलंदाजी करत असताना थोडेसे मागणे ठरले होते. पहिल्याच बॉलवरती षटकार आला जो की नो चेंडू होता आणि शेवटचा बॉल देखील त्यांनी षटकार दिलेला होता, परंतु इथे आसिमच्या बॅट मधून येतोय अजून एक मॅक्सिमम षटकार. वेल प्ले मिस्टर आसिम. आंबेदचा हा सुपुत्र आज मंडणगड तालुक्यामध्ये बेंगोली बोरीच्या माळच्या मैदानावरती विस्फोटक फलंदाजी करतोय. आसिम नावाचं वादळ इथे घुंगवायला सुरुवात झाली इथे आणि टीमची धावसंख्या आता पोहोचलेली आहे 33. षटक क्रमांक 2चा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकांचा सामना असणार आहे. 2 षटकं आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. याच्यानंतर अजून देखील एकच सामना जो की पहिल्या फेरीचा बाकी असेल. DCC वलवते, SM डेव्हलपर्स बेरवाडी माडमधले देखील संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. DCC वलवते म्हणजे आपल्या ओसामाचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा त्या मॅचच्या दरम्यान तुम्हाला पाहायला भेटेल. शेवटचं षटक डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बॉलर सज्ज होईल, परंतु त्याच्या समोर असेल नजीम हे देखील एक सेट फलंदाज आहेत. अनुभवी असे खेळाडू आहेत. गेले अनेक वर्ष ते देखील आपल्या टीमसाठी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन देतात. बॉलर आहेत आमिर. हा खरंच नावाने आमिर आहे, गोलंदाजीमध्ये देखील तीच आमिरी दाखवणं गरजेचं असेल. आई बॉल चांगला टाकलाय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू वाटचाल करू शकेल. नो डाऊट पंचांचा डिसिजन येतोय, चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय, ज्या ठिकाणी मात्र सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते 34 या आकड्यावरती. अजून देखील 5 बॉल बाकी असतील षटक क्रमांक 3च्या समाप्तीसाठी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये राजेश उमने सर, योगेश टेमकर सर ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेड तालुक्यातून बिलॉंग करणारे हे दोन्ही पंच. लोअर फुल टॉस, हवेमध्ये चेंडू आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडासा डीपमध्ये खडा आणि त्याच्यामुळे एक धाव इथे सहजरित्या कंप्लीट केली जाऊ शकते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सो सिंगलच्या मदतीने तुम्ही पाहताय धावसंख्या आता पोहोचते 35 या आकड्यावरती. एक चांगलं बॅटल आंबेद बनाम अल शबाब दुत्रोली या 2 बलाढ्य टीम मध्ये आपण पाहतोय. रात नहीं खा बदलते, मंजिल नहीं कारवा बदलते, जज्बारों को जीतने का किस्मत बदले या ना बदले, वक्त जरूर बदलता है, वक्त के बदलने का भी कोई वक्त नहीं होता. यहाँ पर शानदार स्ट्रोक आसिम के बल्ले से आता हुआ और एक खूबसूरत बेहतरीन शिवतेज ब्रांडेड षटकार. क्या कमाल की बल्लेबाजी इस समय आसिम के द्वारा देखने को मिलती हुई. अगर आसिम का जिक्र करेंगे तो शायद इस समय 34 रन पर वो नाबाद है. मैच 10 गेंदों का उन्होंने सामना किया है, 10 गेंदों पर 34 रन बनाए हैं. स्ट्राइक रेट 340 का है. क्या कमाल का बल्लेबाज है. आंबेद से बिलोंग करता है. हर एक गेंदबाज के ऊपर टूट पड़े आज, लेकिन इस बार भी दोबारा गेंद को खिलाया ऑन साइड की तरफ. गेंद के नीचे खिलाड़ी, इस बार कोई गलती नहीं की खिलाड़ी ने. आसान सा कैच वहां पर पकड़ा और अंत में जाकर पहली सफलता आमिर के हाथ लगी है. जो ब्रेक थ्रू चाहिए था, जो सफलता चाहिए थी, वो दिलाने में कामयाबी हासिल करते हुए मिस्टर आमिर. पहली गेंद के ऊपर शानदार सिक्सर लगाया था मिस्टर आसिम ने और अंत में जाकर 11 गेंदों पर 34 रनों की वो शानदार धुआंधार पारी खेलकर मिस्टर आसिम बैक टू द पैवेलियन. तालियां बजनी चाहिए दोस्तों आसिम के लिए. क्या कमाल की बल्लेबाजी देखने को मिली. तमाम दर्शकों को मोहित करने वाली इनिंग. ये बढ़िया खिलाड़ी है, बेमिसाल खिलाड़ी है. ना आओ देखते हैं ना ताव देखते हैं, हर एक गेंद को सीमा रेखा के बाहर फेंकते हैं. आंबेद से बिलोंग करते हैं. इसके पहले हमने नजीम सर को भी देखा था, वो भी प्रयास करते हैं, उनके पास भी पोटेंशियल है, वो भी बड़े बड़े स्ट्रोक खेल सकते हैं. लेकिन जो वो एक स्ट्रोक उन्होंने खेला था जो 6 में तब्दील भी हुआ था, लेकिन वो डेथ गेंद थी, जो रन काउंट नहीं हुए थे. उसके बाद ज़्यादा रन उन्होंने नहीं बनाए, बड़े स्ट्रोक तो उन्होंने नहीं खेले. आमिर अंत में अब इस ओवर की अगली गेंद फेंकने के लिए तैयार है. और 2 विकेट गेंदबाजी करेंगे.
नए बल्लेबाज स्ट्राइक पर आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे, टाइमिंग प्रॉपर नहीं कर पाए, गेंद गई थी सीधा गली रीजन में। वापस स्वयं विकेट कीपर ने जाकर गेंद को फील्ड किया, लेग बाइस के रूप में सिंगल मिलता हुआ। सो सिंगल के साथ यहाँ पर देखे रन संख्या आगे बढ़ती हुई 42 बने, 42 बने। सुबह के सत्र में 40-45 बने थे एक मुकाबले में, और अब अंत में आखिरी गेंद होगी। अमीर अपने नीचे कोटे का जो पहला, जबकि टीम के लिए तीसरा ओवर फेंक रहे हैं, उस तीसरे ओवर की शायद ही आखिरी गेंद होगी। ये गेंद लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद, लेकिन क्या विकेटों के ऊपर से गेंद गुजरी है, और ये ओवर समाप्ति का इशारा आता हुआ। सटीक लाइन ओ लेन के साथ गेंदबाजी की थी इस ओवर में। 43 रनों की आवश्यकता होगी 18 गेंदों पर इस मुकाबले को जीतने के लिए। अल शबाब धुतरौली की टीम को फिलहाल एक छोटे से ब्रेक के लिए रुकते हैं, और ब्रेक पर जाते जाते अगले मुकाबले का हम टॉस भी करते हैं। पैसे नसतील तर बाहेर देऊन टाका मला. तू बोला आपला तिथे मगाशी ठेवलेला मी चिल्लर इथला पाणी मागायचं ठेवा मी सांगितलं तुम्हाला. चला सामन्याला सुरुवात करायची. वैयक्तिक पहिल्या आणि संघाने सुद्धा पहिल्या चेटिक फेकीसाठी सोहम सज्ज होताना पाहायला भेटेल, की आपल्याला बघायला गेलो तरी 43 धावांचा पाठलाग करताना आपल्याला धुतरोली संघ पाहायला भेटणार. शबाब धुतरोली संघ सलामी जोडी सुद्धा मैदानामध्ये पोहोचलेला. आन्सर स्ट्राईक येण्यावरती त्याच्या नॉन स्ट्राईक येण्यावरती आपल्याला सुदर्शन सुद्धा पाहायला भेटेल. पहिला चेंडू रिओ फेलण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय.
हे थर्ड मॅन रिझनमध्ये इथे डिक्लेअर झोन असल्यामुळे ते एकच दबा भेटेल, एक दबाने समाधान घ्यावं लागेल. इथे एक दबा याच्यामध्ये वैयक्तिक स्वतःचं खातं तसे संघाचं खातं सुद्धा खुलेल, जे की 43 दबांचा पाठलाग करताना आपल्याला अल्शबाब दुतुळे या संघ पाहायला भेटतोय. अन्सार एक मोठे अन्सार जे की मोठे फटके मारता, म्हणजे आपल्या संघ वैयक्तिक संघासाठी लय मोठे मोठे फटके खेळत असतात. तेच आपल्याला स्ट्राईक केंद्र पाहायला भेटणार आहेत. जे की अन्सार जोपर्यंत आपल्याला स्ट्राईक केंद्र पाहायला भेटेल तोपर्यंत 43 रन सुद्धा त्याला कमी असतील असे फलंदाजी करतो तो, कारण की आपले वैयक्तिक त्याचे सुद्धा चांगले चांगले मॅचमध्ये हाफ सेंचुरी सुद्धा केलेले आहेत. परत पाहूया सामनाकडे. परत एकदा सोहम गोल्यांसाठी सज्ज होतोय. पुढचा चेंडू परत एकदा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये त्याच दिशेने ट्रॅव्हल होते. तिथे एक दबा परत एकदा भेटेल, एक दबाच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत भर पोहोचेल. धाव बलगावची दबा होता 2 चेंडू आणि 2 दबा. बघ जरी आपल्याला या सामन्यामध्ये मोठी पारीची की महापारी ह्या सामन्यामध्ये पाहायला भेटले आसिमच्या माध्यमातून. ठीक आहे, आसिम तिथे मला वाटतं की आजचा त्यांच्या बाहेरून ते आता आलेले आहेत. त्याच्यामध्ये आजचा वाटतं पहिला सामना असेल, पहिली टुर्नामेंट असेल. तिथे जायच्या वेळी त्या निगडीचा एक फायनल मारून गेले होते. तेच आपल्याला ह्या सामन्यामध्ये सुद्धा आता की पहिल्या सामन्यामध्ये महापारी चांगल्या प्रकारची मोठी पारी खेळताना पाहिलं. 34 धावा वैयक्तिक बनवले होते. 10 चेंडूमध्ये 34 धावा केले होते. तसेच आता पाहू सेकंड इनिंगमध्ये आपल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा जोडले गेलेले आहेत. अजून की आपल्याला 41 धावांची आवश्यकता असेल. डिंगडोंग दुतुळे या संघाला 41 धावांची आवश्यकता. पाहूया परत सोम गोलण्यासाठी सज्ज होतोय. राईट मोड द विकेटचा मारा करेल. पुढचा चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक खाली येतोय, जेलबाद होण्याची संधी, पण तिथं डिक्लेअर झोन असेल. डिक्लेअर झोन असल्यामुळे चेंडू जातोय एक धावासाठी. एक धावाच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत भर पोहोचेल. धाव पलकवते धाव होता 3 चेंडू आणि 3 धावा. अन्सार यांना मोठे फटकावे खेळावे लागतील, कारण की 43 धावांचा पाठलाग करताना आपल्याला मोठे फटके खेळणे खूप आवश्यक आहे. आणि बघा गेलं तरी सोहम आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहे. 3 चेंडूमध्ये 3च धावा खर्च केलेले आहेत. पुढच्या 3 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो का किती धावांना रोखवून ठेवतो. चालू ठेवून आणि आजान होतंय. तर परत सामन्याकडे वळूया की संघाची पहिल्या धावसंख्या झालेल्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटक प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ती 3 या आकड्यावरती येतात, जे का हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटतोय.
ठीक आहे, या षटकामध्ये 4 चेंडू फेकलेले आहेत आणि 3च धावा खर्च केले अजूनपर्यंत. पाहूया अजून या षटकामध्ये 2 चेंडू येणं बाकी असतील. पुढचा चेंडू परत एकदा बीट होत आहेत, परत एकदा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये त्याच दिशेने ट्रॅव्हल होते, तिथे एक धावा भेटेल. ठीक आहे, आन्सर आहे ना मोठे फटके खेळावे, कारण की आपण 43 धावांचा पाठलाग करणं आपल्याला मोठे फटके मारणे खूप आवश्यक आहे. तसेच आपल्या नॉन स्ट्रायकिंग होते आपल्याला सुदर्शन सुद्धा पाहायला भेटतोय. सुदर्शन सुद्धा एक चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे. चला, संघाची धावसंख्या झाली 5 चेंडू आणि 5 धावा. परत गोलसाठी सज्ज होते सोहम. पुढचा चेंडू परत आपल्याला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना चेंडू पाहायला भेटेल. तिथं आबी देतोय, पकडतोय, थ्रो करतोय. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहिलं होतं, तसं चांगल्या प्रकारे थ्रो सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त होतोय. एक षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावा. तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा धावफलकावरती जोडले गेले आहेत. अजून की बघायला गेलो तरी 38 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 38 धावा, म्हणजे बघायला गेलो तरी 19 धावांचा, म्हणजे प्रतिवर 19 धावांच्या रनरेटने चालवावं लागेल. गोलेन ट्रॅकवरती आपल्याला चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती आसिमने, तेच आपल्याला गोलेन ट्रॅकवरती सुद्धा पाहायला भेटणार. त्याच्या स्ट्राईक एंडवरती अन्सार. आता अन्सारला षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील आपल्याला. जर या सामन्यामध्ये विजयी ठरायचा आहे, विजय व्हायचा असेल तर या सामन्यामध्ये मोठे फटके मारावे लागतील. आणखी 12 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये चांगलं षटक आपल्याला सोमच्या माध्यमातून पाहायला भेटला, की 6 चेंडूमध्ये फक्त 5च धावा खर्च केलेले आहेत. परत एकदा सामन्याकडे संघाची धावसंख्या झाली 5. अर्ध विकेटचा मारा करतो अन्सारसाठी. पहिला चेंडू, अंपायरचा इशारा, निर्धाव चेंडूची सांगता असेल का? अंपायरचा इशारा, निर्धाव चेंडू. इथं निर्धाव चेंडूची सांगतो. पहिला चेंडू, बॅटने बॉलाचा संपर्क इथं होत नाही, निर्धाव चेंडूची सांगता होईल. बघायला गेलो तरी अजूनही अन्सारच्या माध्यमातून आपल्याला एकही मोठा प्रहार पाहायला भेटलेला नाही आहे. आता 11 चेंडू 38 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी परत आसिम सज्ज होईल. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा केला. 10-12 पावलाचा रनअप असेल. स्ट्राईक एंड होती असेल अन्सार. परत अंपायर क्रॉस केलेला आहे. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. पुढचा चेंडू हवेमध्ये, चेंडू असेल क्षेत्राच्या खाली येतो, जेल टिपण्याचा प्रयत्न, कॅच सुटतोय, पण कॅच पकडावे. तुम्ही अन्सार अशा मोठ्या केल्यावर कॅच सोडाल तर कदाचित मॅच सुद्धा सोडेल. इतर रनआउट होण्याची संधी सुदर्शनच्या रूपामध्ये लागेल संघाला. पहिला झटका, पहिला खेळाडू बाद होईल, पहिल्यांदा परतावं लागेल. सुदर्शन यांना मार्गस्थ व्हावं लागेल. बघा गेलो तरी सुदर्शनची जागा घेताना आपल्याला आमिर पाहायला भेटणार आहे. आता मोठे फटके आमिर यांना सुद्धा मारावे लागतील. जेल बांधवांची संधी सुद्धा होती, पण इथं कॅच सोडलेला आहे. पण कदाचित तुम्ही कॅच सोडा तर मॅच सुद्धा सोडत असाल, कारण की जीवनदान जसं असं भेटत असतो तशी टोटल धावा झालेल्या आहेत ते 6 धावा. बघा गेलो तरी अजून 37 धावांची आवश्यकता आहे. आसिम आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहे. 2 चेंडूमध्ये फक्त 1च धावा खर्च केलेला आहे. पाहूया पुढच्या 4 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो. चला, थोडा फास्ट घ्यायचा. अंपायर आपल्या नम्रतेची विनंती असेल, फास्ट खेळवायचा आहे. पण बोलतात ना कधी थोडेसे अजून की आपण सामना गेल्यानंतर सर बघायला गेलो तरी आत्ताच्या ह्याच्यामध्ये थोडं मागे आलं तर कधी खचून जायचं नसतं, कारण की धनुष्यबाणाचं आपल्याला कधी मागे होतो, कधी पण धनुष्यबाणाचा विचार करतो. जेवढा मागे खेचला जातो तेवढा वेगाने यशाचा पाठलाग करत असतो. तसंच बघायला गेलो तरी 38 अजून की 37 धावांची आवश्यकता असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 6 या आकड्यावर. 37 धावांची आवश्यकता असेल. पाहूया आमिर आपल्याला स्ट्राईक मार्फत पाहायला भेटणार आहे. अजून या षटकामध्ये 4 चेंडू मागे, म्हणजे 10 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड होते आमिर. ठीक आहे, आता बघायला गेलो तरी आपल्याला IPL ची सुद्धा आता मॅच चालू आहे. CSK विरुद्ध दिल्ली. बघायला गेलो तरी 9 ओव्हरच्या समाप्ती झालेली आहे. 76 स्कोर पोहोचलेला जाऊन 2 गडीच्या मोबदल्यावर. तो सोडा आता आपण इथं ह्या मॅचकडे वळूयात. बघायला गेलो तरी अजून या षटकामध्ये 4 चेंडू बाकी असतील.
10 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. स्ट्राईक मार्फत आम्ही 10 चेंडू 37 धावा. गोल्डन ट्रॅक होती. परत एकदा आसिम सज्ज होताना पाहायला भेटते. 2 चेंडूने फक्त एकच धावा खर्च केलेला आहे. परत एकदा राईट मोर द विकेटचा मारा करेल आमिरसाठी. 10 पावलाचा रन बसेल. परत एकदा अंपायर क्रॉस केला. राईट मोर द विकेटचा मारा. पुढचा चेंडू चांगला शॉट आपल्याला लॉंग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करताना पाहायला भेटते. क्षेत्ररक्षक येतो. एक धावा पूर्ण. एक धावा पूर्ण होईल. इथं एक धावाच्या मध्ये संघाच्या धावसंख्येमध्ये भर पोहोचेल. 9+1 टोटल 2. इथं 2 धावा भेटतील. अतिरिक्त धाव जोडली जाईल. 9+1 म्हणजे 2 धावा जोडली जातील. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 8 या आकडे होते. फ्रीडची संधी असेल ती अन्सारकडे. पण संधीचं सोनं करतो का? संधी आहे. संधीचं सोनं करणं सुद्धा लागेल, कारण की आता मोठ्या फटक्याचीच आवश्यकता आहे. 9 चेंडू सुद्धा भेटलं. त्या 9 चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलेला नाही आहे आमिरने. पण पाहूया फ्रीडची संधी भेटली अन्सार पाहूया फ्रीडच्या संधीमध्ये किती धावा जोडतो आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये. परत गोलंदाजीसाठी सज्ज होते आसिम. राईट मोर द विकेटचा मारा करेल. इथं अतिरिक्त धावा असेल का? अतिरिक्त धावा म्हणजे फ्रीड कंटिन्यू असेल. एक धावाच्या मध्ये परत संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावर. फ्रीड ही कंटिन्यूच असेल. पाहूया बाजू की फ्रीडची संधी आहेच अन्सारकडे. आसिम परत गोलंदाजी सज्ज होतो. राईट मोर द विकेटचा मारा केला अन्सारसाठी. पुढचा चेंडू हाय फायर केल्याचा प्रयत्न खाली क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू 1 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला आबिजच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. एक धावा पूर्ण. दुसरा धाव रनआउट होण्याची संधी. पण बघायला गेलो तर आजच्या दिवसामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला आबिजच्या माध्यमातून पाहायला भेटला. 11 धाव फलकाचे धावा जोडले गेले. 11 धावा संघाच्या धावसंख्ये डबल डिजिट मध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. 11 धावा जोडले गेलेले आहेत. अजून की बघायला गेलो तरी 32 धावांची आवश्यकता असेल. पण फ्रीडची संधीचं सोनं केल्याने बोलताना समुद्रामध्ये जेव्हा पाणी असतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात आणि जेव्हा समुद्राचं पाणी सुकतं तेव्हा किडे माशांना खात असतात. तो संधी सर्वांना भेटत असते. फक्त संधीचं सोनं करणे आपल्यावरती असतं. पण सामन्याकडे परत आसिम गोलंदाजी सज्ज होतोय. इथं असेल का निर्धाव चेंडू? अंपायर तर निर्णय होते. निर्धाव चेंडू बघायला गेलो तर अंपायर 22च्या रूपामध्ये एक धावा इथे भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12 या आकड्यावरती. अन्सार बीट होतात. अन्सारचा बॅटिंगचा आणि बॉलचा संपर्क होत नाही. या सामन्यामध्ये आपल्याला अन्सारच्या माध्यमातून एकही सुद्धा मोठा प्रहार पाहायला भेटलेला नाही आहे. पाहूया पुढे किती मोठे प्रहार पाहायला भेटतात अन्सारच्या माध्यमातून. 4 चेंडू झालेले आहेत. अजून या षटकामध्ये दोन चेंडू यांना बाकी असतील. पाहूया फुलटॉस चेंडू इथं विमर असेल का? अंपायरचा पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक तिघं धावतात. एक अभित चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करत आहे. पाहूया 9+2 टोटल 3. हे 3 भेटतील. 3 धावाच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत भर पोहोचेल. धाव फरकावरती धावा होतात ते 15 धावा. आता पाहायला गेलो तरी अजून सामना गेलेला नसेल. अन्सार अजून स्ट्राईक खेळ होती आपल्याला पाहायला भेटतोय. अजून याच्यानंतर आणखी एक षटकाचा खेळ बाकी असेल. अजून बघायला गेलो षटकामध्ये 2 चेंडू यांना बाकी असतील. आसिफची थोडीशी गोलंदाजी आता खराब होत चाललेली आहे. पुढचा चेंडू परत एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होती. क्षेत्ररक्षक येतोय. चांगल्या प्रकारे झेल टिपतोय. पण तिथं फ्रीडच्या रूपामध्ये फ्रीडच्या कारणामुळे इथं जीवनदान भेटेल अन्सारांना. इथं 2 धावा तर भेटतीलच. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. अजून चला आता बघायला गेलो 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. अन्सार अजून आपल्या स्ट्राईक केली पाहायला भेटणार आहे. तसंच आसिफ सुद्धा आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहे. पावे परत गोलंदाजी सज्ज होते. आसिफ राईट मोर द विकेटचा मारा करेल अन्सारसाठी. पुढचा चेंडू अलंगड कार्पेट केल्यानंतर प्रयत्न खाली क्षेत्ररक्षक येतोय. पकडतोय थ्रो करतोय तो पण निश्चितपणे एक धावा पूर्ण होईल. एक धावाच्या रूपामध्ये स्ट्राईक रोटेट सुद्धा होईल आणि 2 षटकाचा खेळ समाप्त होईल. 2 षटकाच्या समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. आता 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 25 धावा. ज्या प्रकारे ग्राउंडचे जे आउटफील्ड आहे जे की मगासून आपल्याला चांगले स्कोर चेस होताना पाहायला भेटले. पाहूया की 6 चेंडू 25 धावा होणं सुद्धा शक्य आहे.
चला सामन्याला सुरुवात करायचं आहे. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. बघायला गेलो तरी मगाशी आपल्याला चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण आबिदच्या माध्यमातून पाहायला भेटला होता. तोच गोललाईन ट्रॅक होते आपल्याला आबिद पाहायला भेटणार आहे. 6 चेंडू आणि 25 धावांच्या. पाणी कृपया ग्राउंडमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असताना आपल्याला गोलंदाज ट्रॅक होते आबिद 7 नंबर जर्सी. म्हणजे वाटतं की धोनीचा फॅन असेल. दुसरा पहिला चेंडूला बिरकवलेला चेंडू जाते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सीमारेखा पार. शानदार षटकार बेटिलीचा 6 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगीने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. आता 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. गोलंदाज ट्रॅक होते आपल्याला गोलेन ट्रॅक होती आबिद पाहायला भेटे. पहिल्या चेंडूत स्वागत केलेलं मोठ्या प्रहाराने. पाहूया 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूत पहिल्याच मोठ्या प्रहाराने स्वागत केलेलं अजूनपर्यंत. पाहूया अन्सार अजून स्ट्राईक मार्फत परत गोलंदाजी सज्ज होतोय. आबिद अलॉंग कार्पेट घेण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज येतोय पण आमिरच्या रनआउटच्या रूपामध्ये आमिर ह्यांना बाद व्हावं लागेल. देखील आमिरची जागा घेण्यासाठी मला वाटते आरमान येणार आहेत. ज्या प्रकारे बोलतात मला बॅट दे मी जाऊन आता मारून येतो. तर सामन्याकडे पाहूया की 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. म्हणजे 4 चेंडूमध्ये 3 बिग हिट कंपल्सरी. जेव्हापर्यंत आन्सर आहे तेव्हापर्यंत क्षमता आहे चेस व्हायची. चेस होऊ शकतोय. 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता. चला आरमान थोडे फास्ट. पाहूया गोलंदाज ट्रॅक होते आपल्याला. पहिला आबिद सज्ज होता. 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केले. पहिल्या चेंडूमध्ये मोठा प्रहार आल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव चेंडू फेकलेला होता. आपण रनआउटच्या रूपामध्ये आमिर यांना बाद व्हावं लागलं. त्याच्यानंतर आता 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. पाहूया लास्ट चेंडूपर्यंत ही मॅच जाते कारण की 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता. पाहूया 7-8 पावलाचा रन बसेल. राईट मोर द विकेटचा मारा केला अन्सार साडी. पुढचा चेंडूला बिरकवलेला आहे. चेंडू होतोय हवाई फायर. चेंडूला केलेला आहे पूल. चेंडू जातोय सीमारेखा पार. गुल भेटतील इथं 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या 30. लिंबाच्या झाडाला हिरवा पाला. दूर षटकार मारेगा मगर झुकेगा नाही. साला इथं भेटतील 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचे 30 या आकड्यावर. आता 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. ठीक आहे मी बोलतोय मग म्हणजे की आन्सर जेवपर्यंत आहे तेव्हापर्यंत मॅच यायची शक्यता असेल. तसं बघा गेलो तर आपल्याला सोहमच्या मधून पहिला षटक चांगला पाहायला भेटला पण तिसऱ्या षटकामध्ये थोडेसे मागडे पडले आहेत आबिद. दुसरा चेंडू इथं फुल टॉस पण जेल बाद होण्याची संधी. खाली 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि जेल टिपलेला आहे. आन्सरच्या रूपामध्ये लागेल. संघाला मोठा झटका कारण की आन्सर जर का मोठा फलंदाजाला आउट करणं. कारण की आता बघायला गेलो तरी थोडा तरी सामना झुकेल आंबेत या संघाकडे कारण की आन्सरसारखा मोठा खेळाडू आता इथं बाद झालेला आहे. आता 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल. फलेन ट्रॅक होतात आपल्याला आन्सरचा छोटा भाऊ आय्यान जे की कालच्या रात्रामध्ये आपल्याला आय्यानच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटून नाईटमध्ये जे की नाईटच्या ह्याच्यामध्ये म्हणजे बॉक्स क्रिकेटमध्ये त्यांचा सुद्धा एक मोठा नाव आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी ते आपल्या संघासाठी करत असतात म्हणजे ऑलराऊंड सुद्धा आहेत. तसेच पाहूया ओरम मध्ये सुद्धा ते चांगल्या प्रकारची फलंदाजी करतात का. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता. इथं जर कंपल्सरी चेस इथं जर वाईड येतोय तर थोडंसं मॅचमध्ये आणखी ट्विस्ट येईल. पण ज्या प्रकारे आबिद गोलंदाजी करतोय
2 चेंडू 13 धावांची आवश्यकता. धावफलकावरती धावा झालेले 30 धावा. आता 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. बघा घेऊ तरी पर्यंत गोलसाठी सज्ज होते आबिद. अंपायर धावा किती 22 रुपयामध्ये. म्हणजे बघायला गेलो तरी सामना झुकलेला आंबेत या संघाकडे. 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 12 धावांची आवश्यकता. आता बघा तर आबी थोडेसे मागडे पडले होते. त्याच्यानंतर जे की 3 चेंडूमध्ये 13 धावा आले. थोडासा प्रेशर वाढला होता. पण त्याने आन्सर अशा मोठ्या केल्यावर बाद सुद्धा केलेला आहे. 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. बघा 99% सामना झुकलेला असेल आंबेत या संघाकडे. पहिला चेंडूमध्ये आई यांच्या मध्ये आपल्याला मोठा प्रार पाहायला भेटतो का. परत गोलंदाजी आबी सज्ज होतोय. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करेल. परत अलॉंग कार्पेट केलेला आहे. स्वतः मासूम येत आहेत. परत या सामन्यामध्ये विजय होणारा संघ आंबेचा संघ ठरतोय. विजयी संघाचा हार्दिक 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 अभिनंदन. तसेच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. अल शबाब दुतरोली बनाम आंबेत या मॅच मध्ये अतिशय आक्रमक फलंदाजी करत आंबेत संघाचा हा रोमहर्षक विजय देखील आपण पाहिलेला आहे. आणि अर्थातच या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. आंबेत संघाचा मिस्टर आसिम ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. प्लीज वेलकम आसिम. अष्टपैलू कामगिरी. पहिल्यांदा बॅटिंगने करामत केली. त्यानंतर गोलंदाजीसाठी आला. अतिशय विस्फोटक फलंदाजीसाठी तो ओळखला जातो. धावा बनवल्या, विकेट घेतल्या आणि हा खेळाडू ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. त्याला आपण सन्मानित करतोय.